पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावातून एक अशी घटना समोर आली आहे जी ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा येईल। 3 वर्षांची निष्पाप चिमुकली घरासमोर खेळत होती। काही क्षणातच ती अचानक गायब झाली आणि थोड्याच वेळात तिचा मृतदेह गोठ्यात शेणाखाली लपवलेल्या अवस्थेत सापडला। या घटनेने संपूर्ण गाव हादरलं आहे। सीसीटीव्ही फुटेजेस मध्ये जे दिसलं त्यानंतर गावकऱ्यांचा संतापानावर झाला। नेमकं काय घडलं, कोण आहे हा नराधम आणि गावकऱ्यांचा रोष एवढा का उसळला, सविस्तर पाहूया। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। नसरापूर गावात नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद सुरू होता। गावात आलेली नातवंड, घरासमोर खेळणारी लहान मुलं आणि आनंदाचं वातावरण होतं। याच वेळी 3 वर्षांची चिमुकली आपल्या आजीकडे आली होती। ती घरासमोर खेळत होती। सर्वांच्या नजरेसमोर असलेली ही चिमुकली अचानक दिसेनाशी झाली। सुरुवातीला घरच्यांना वाटलं ती जवळच कुठेतरी असेल, पण वेळ जाऊ लागली तसं घरच्यांच्या मनात भीती निर्माण झाली। तिला हाका मारल्या, आसपास शोधलं, शेजाऱ्यांकडे विचारपूस केली, पण मुलीचा काहीच पत्ता लागला नाही। ही बातमी गावभर पसरताच गावकरीही शोध मोहिमेत उतरले। प्रत्येक गल्ली, प्रत्येक रस्ता, प्रत्येक कोपरा तपासला जाऊ लागला। अखेर एका गोट्याजवळ संशय आल्याने लोक तिथे गेले। गोठ्यात जे दृश्य दिसले ते पाहून सगळ्यांचे डोळे पाणावले। त्या निष्पाप चिमुकलीचा मृतदेह तिथे अत्यंत भीषण अवस्थेत पडलेला होता। मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। त्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती त्या चिमुकलीला घेऊन गोठ्याकडे जाताना दिसला। त्यानंतर पोलिसांनी भीमाजी कांबळे नावाच्या आरोपीला ताब्यात घेतलं। प्राथमिक तपासात समोर आलं की आरोपीने आधी चिमुकलीला फूस लावून गोठ्यात नेलं, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली। इतकंच नाही तर पुरावे लपवण्यासाठी मृतदेह शेणाखाली दडवून ठेवला। ही माहिती समोर येताच गावकऱ्यांचा संतापानावर झाला। लोक थेट घटनास्थळी जमले। आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरू लागली। काही गावकऱ्यांनी आरोपीला आमच्या हवाली करा अशीही मागणी केली। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी याआधीही गंभीर गुन्ह्यात तुरुंगात होता, त्यामुळे असा व्यक्ती पुन्हा बाहेर कसा आला असा सवाल लोक विचारत आहेत। संपूर्ण नसरापूर गाव आज शोक सागरात बुडाला आहे। एका निष्पाप जीवावर झालेल्या या अमानुष कृत्यामुळे सर्वत्र संताप आणि वेदना व्यक्त होत आहेत। 3 वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर असा क्रूर अत्याचार करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही संपूर्ण समाजाची मागणी आहे। अशा घटना फक्त एका कुटुंबाला नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून सोडतात। या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं, आरोपीला कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।